मॉर्निंग स्टुडंट, गुड मॉर्निंग टू ऑल. तर मुलांनो, आपण पाठ शिकतो व्हेनिस आणि हा स्थूलवाचनाचा पाठ आहे. आता व्हेनिस हे काय आहे? इटलीमधलं एक पाण्यावर तरंगणारं एक शहर आहे आणि सगळीकडे तिथलं काय असते? सगळं पाणीच पाणी असते. रस्ते आपल्याला दिसत नाही, जणू काही असं वाटते तिथे की सगळं पाण्यावरच आहे. सगळं पाण्याकडेच, म्हणजे पायवाटा अजिबात तिथे दिसत नाही, असं हे शहर आहे. आलं का लक्षात? आता व्हेनिस हे काय सांगितलं आहे लेखकांनी? रमेश मंत्री हे लेखक आहेत आणि या लेखकांनी सांगितलं आहे की व्हेनिस हे शहर काय आहे? पाण्यावर तरंगणारं एक मोठं शहर आहे आणि तिथलं वातावरण, तिथलं हवामान, तिथलं निसर्ग सौंदर्य आणि तिथलं जीवनमान हे सगळं या लेखकाने या सर्वांचं वर्णन या पाठात अतिशय छानपैकी केलेलं आहे. बघा, आपण काल अर्ध शिकलो होतो, आता जे उरलेलं आहे ते आपण आज बघूया. आता ते वातावरण अतिशय प्रसन्न होतं. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाय करत होते. आता तिथलं जे वातावरण असेल तर निश्चितच, कारण तिथलं सगळे पाणीच पाणी म्हटल्यावर आणि तिथलं वातावरण निश्चितच उत्साही राहणार. तिथले प्रवासी कशाने? नुसता जाये म्हणजे ये जा करत होते, जे जाणं येणं करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. म्हणजे हायवेवर जे काही वाहतूक आहे त्या वाहनांची काय चालली होती? धावपळ चालली होती. जशी हायवे आहे, जसा आपला रस्ता असतो तिथे वाहनांची रेलचेल असते, तशी त्या जलमार्गावर म्हणजे पाण्याच्या मार्गावर काय नाव म्हणजे बोट, त्यांची काय चालली होती? धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होतं आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. एकदा काय झालं की रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता, ते खरेच होते. लेखकाला असं वाटतंय की रोमला, म्हणजे इटलीची राजधानी रोम, त्या रोमला एक इटालियन माणूस मला भेटला होता आणि तो म्हणाला होता की काय म्हणाला होता की खरंच व्हेनिस हे जगातलं एक असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही आणि तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. काय म्हटलं आहे लेखकाने? द्या. एक इटालियन माणूस जेव्हा त्यांना भेटला की त्यांनी असं म्हटलं होते की व्हेनिस हे जगातलं अतिशय मस्त शहर आहे आणि त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणजे तिथलं काय आहे? अवर्णनीय आहे. म्हणजे तिथलं वर्णन शब्दात करता येत नाही असं ते शहर आहे आणि तिथं एकदा गेलं पाहिजे आपण, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तिथलं वातावरण काय आहे ते आपण जवळून अनुभवलं पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला समजेल व्हेनिस हे कसं शहर आहे. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत असं शहर आहे. अद्भुत म्हणजे कधी न पाहिलेलं. पाण्यातलं हे जगातलं, बरं का, कशातलं? जगातलं असं एकमेव अद्भुत शहर आहे. कोणतं? व्हेनिस. ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्कीही नाही, असं हे जगातलं एकमेव शहर. बघा काय म्हटलं आहे? असं एक शहर आहे, अद्वितीय आहे, अद्भुत आहे आणि ज्या शहरात एकही तुम्हाला मोटार दिसणार नाही, म्हणजे गाडी जाणार नाही, वाहतूक पोलीस नाही, ट्रॅफिक पोलीस नाही, रस्त्यावर कधी धक्काबुक्की नाही, असं हे जगातलं एकमेव शहर. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत, कारण याला खऱ्या अर्थाने अजिबात रस्ते नाहीत. कारण आहेत ते फक्त कालवे आणि त्याला जोडणारा पूल. कालवे म्हणजे जिथे पाणी असतं तिथे. आणि आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल, म्हणजे इतकं मस्तपैकी, म्हणजे कशी चालता येते. लाडीक प्रेमळ हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा एक पुंजकाच आहे. तिथे काय आहे? एक छोटे जे काही बेटं असतात त्याचा एक पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्यामाणकांचा ढिगांसारखा हा लांबून दिसतोय. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळाला घुसतात. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या, 4 खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री असते. या खुर्च्यावर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारचे उतार वाहून नेणाऱ्या नावांची एजा पाहत बसायचे. तिथे मस्त जे ग्रँड कॅनॉल आहे त्याच्यावर मस्त खुर्च्या टाकायच्या, तिथे बसायचं. 4-5 खुर्च्यांमध्ये एक टेबल असतो, प्रचंड छत्र्या असतात वर, आणि त्या खुर्चीवर बसून मस्त कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या जे मोठ्या आकाराच्या, विविध आकारांच्या, अनंत प्रकारचे उतारू म्हणजे ने-आण करणारे जे प्रवासी असतात त्या प्रवाशांची ये-जा होत असते. तीच गंमत या नावातून प्रवास करणाऱ्यालाही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संत, शांत, विचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे सरकायचे. हे शहर निरुद्योग्यांसाठीच आहे यात शंका नाही, कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसली तरी घाई नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे.
असं हे सर्व गुणसंपन्न पाण्यावर तरंगणारं काल्वस असणारे असं हे व्हेनिस शहर लेखकाने या शहराचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. समजलं बेटा इथपर्यंत? ओके.